नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे मूत्रपिंड दाह. त्याला किडनी इन्फ्लामेशन असे म्हटले जाते किंवा नेफ्रायटिस असे म्हटले जाते. मूत्रपिंडाचा शोथ म्हणजे इन्फ्लामेशन झाला असता त्याला मूत्रपिंड दाह असे म्हणतात. या रोगाचे स्वरूप तीव्र आणि दीर्घकालीन असते. ब्राईट या संशोधकांनी मूत्रपिंडाच्या अनेक व्याधी या प्रकारमध्ये मोडतात असे दाखवून दिलेले आहे. या व्याधीला ब्राईट डिसीज असे म्हटले जाते. बालवयात आणि कुमारवयात हा रोग होतो. हळूहळू गंभीर स्वरूप धारण करतो आणि शेवटी मृत्यू होतो. सुरुवातीला नीट उपचार केले नाही तर दुखणे अनेक दिवस राहते. लक्षणे काय आहेत तर या व्याधीची मुख्य लक्षणे आहेत मूत्रपिंडामध्ये आणि मूत्रवाहिनीमध्ये वेदना, ताप येणे, पाठ दुखणे, अतिशय अल्प प्रमाणात व गढूळ लघवी होणे, लघवीमधून रक्त, अल्ब्युमिन आणि मूत्रपिंडाचे सूक्ष्म औषध येणे, रुग्णाच्या चेहऱ्यावर, पायावर आणि घोट्यावर सूज येणे, हे दुखणे अनेक वर्षाचे असते. रक्तदाब वाढतो, रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते, रात्री लघवीला जास्त लागते. याची कारणे काय आहेत? स्ट्रेप्टोकोकस नावाच्या जीवाणूमुळे घशाचा विकार होतो. तो झाल्यानंतर स्कारलेट तापानंतर आणि संधिव ज्वरानंतर मूत्रपिंडाचा दाह होतो. परंतु मुख्य कारण मात्र नेहमीचेच म्हणजे अयोग्य आहार आहे. इतर व्याधीसाठी घेतलेले औषध, अपचनावर घेतलेले औषध आणि ॲस्पिरिन सारख्या वेदनाशामक गोळ्या यामुळे सुद्धा मूत्रपिंडावर सूज येऊ शकते. पौष्टिक आहाराचा अभाव असेल तरी सुद्धा हा रोग होतो. ब जीवनसत्वे, कोलिन, आवश्यक ती स्निग्धाम्ले याचा अभाव असेल किंवा मॅग्नेशियमचा अभाव असेल तर यातून मूत्रपिंड दाह होतो. B6 म्हणजे व्हिटॅमिन B6 जीवनसत्व आणि मॅग्नेशियमचा अभाव असेल तर ऑक्झॅलिक ॲसिड आणि कॅल्शियमचे खडे तयार होऊन मूत्रपिंड आणखी निकामी होते. ई जीवनसत्वाचा अभाव असेल तर किडनीवर सूज येते. उपचार काय आहेत बघा. उपचाराचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे उपवास. त्यामुळे शरीरामध्ये मूत्रपिंड दाहामुळे साचलेले विषारी पदार्थ बाहेर पडायला मदत होते. 7 ते 10 दिवस फळांचा रस घेऊन लंघन करावे. सफरचंद, द्राक्षे, संत्री, पेर, पीच, अननस यापैकी फळाचा रस घ्यावा. लंघन काळानंतर फळे आणि दूध असा आहार घ्यावा. शेळीचे दूध न तापवता फळासोबत 7 दिवस घ्यावे. यानंतर हळूहळू अल्प प्रथिनांचा शाकाहार सुरू करावा. ताजी फळे आणि भाज्या आहारात असावी. दीर्घकालीन स्वरूपाचा असेल तर 3 दिवस फळांचा रस घेऊन उपवास करावा. नंतर 8 ते 10 दिवस मर्यादित आहार घ्यावा. संत्री किंवा संत्र्याचा रस घ्यावा. जेवणामध्ये कच्च्या भाज्या खाव्या, तसेच जेवणामध्ये वाफवलेल्या भाज्या आणि सुका मेवा खावा. नंतर हळूहळू पौष्टिक आहार सुरू करावा. मात्र या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप कमी असावे. दर 2 ते 3 महिन्यानंतर आठवड्याचे लंघन आणि मर्यादित आहार आवर्जन करावे. मूत्रपिंडाचे कार्य सुधारेपर्यंत हे चालू ठेवावे. पालकामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते म्हणून ते खाऊ नये. लसूण, पारसली, शतावरी, काकडी, सेलरी या भाज्या खायला हरकत नाही. जेवणामध्ये मीठ मात्र पूर्णपणे बंद करावे. 2 वेळा जेवणापेक्षा 5 ते 6 वेळा थोडे थोडे खावे. पेल्यावर गाजराचा रसात 1 मोठा चमचा मध आणि 1 लहान चमचा लिंबाचा रस असे मिश्रण किडनीवर सूज येणे यावर उत्तम घरगुती उपाय आहे. सकाळी न्याहारीपूर्वी हे रोज घ्यावे. या रोगावर केळी सुद्धा चांगली आहे. कारण त्यात प्रथिने कमी असतात आणि कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट जास्त असतात. रोज 8 ते 9 केळी फक्त 3-4 दिवस खावे. धूम्रपान, दारूचे व्यसन सोडून द्यावे. धूम्रपानामुळे किडनीचे कार्य बिघडते असे संशोधनावरून सिद्ध झालेले आहे. मैदा, साखर, केक, पेस्ट्री, पुडिंग, रिफाईंड धान्य, तेला-तुपातले जड पदार्थ खाऊ नयेत. चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ, लोणची, सॉस खाऊ नये. मूत्रपिंडाचे विसर्जनाचे काम इतर अवयवाकडे वळवण्याचे काम करावे. त्वचेमधून विषारी पदार्थ बाहेर पाडण्यासाठी 1 दिवसाआड इप्सम सॉल्ट टाकून उष्ण पाण्याने अंघोळ करावी. मोकळे हवा आणि व्यायाम आवश्यक आहे. दिवसातून 2 वेळा 3-4 किलोमीटर चालावे. मात्र फार कष्टाचे काम करू नये. घाई करू नये, उत्तेजित होऊ नये, जागरण करू नये. वरील उपचार काळजीपूर्वक केले तर रुग्ण लवकर बरा होतो.
रोगाचे स्वरूप गंभीर असेल तर वरील उपचारामुळे पूर्णपणे सुधारणा होऊ शकते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.